शिपाई कमांडरला मात्र म्हणलं माझा बाबासाहेबांना माझं काम आहे, मला भेटायचं आहे. कोण आबासाहेब म्हणल्यानंतर भाई गणपतरावजी देशमुख म्हटल्याबरोबर देशमुख म्हणायचं म्हणलं आबासाहेब चला की घेऊन सोडतो तुम्हाला. म्हणजे ही पावर कशात होती तर त्यांच्या तत्व खऱ्या तत्वाच्या शब्दावरती मात्र कशावर त्याची राणी म्हणे तशी होती. कुठल्या हातीला काय राईस भात खात नव्हती. मी स्वतः गरांडे मॅडम आहे, जवळचे गरांडे मॅडम आबासाहेबांनी भरती केलेली ती मुलगी आहे. आणि त्या रुक्मिणी गरांडेचाच फक्त डबा आबासाहेब खायला. आणि त्याच्यात मेथीची भाजी एक असणार, नाहीतर आळूच्या पानाची वडी असणार आणि छोटीशी डाळ एका डब्यात 3 टिपणीचा डबा असायचा. त्या 3 टिपणी डब्यामध्ये आबासाहेबांचे जेवण असायचं. बाबा काय केलं? खरतर तपश्चर्या केलेल्याची जयंती होत असते, पुण्यतिथी होत असते. बरोबर आहे. ज्यांनी माणसा पायाला पाला बांधून गोळा केली त्याची जयंती आणि पुण्यतिथी असते. ज्याच्या मनात सामाजिक कार्याचा भाव असतो, ज्याच्या मनात सामाजिक कार्याचं क्षेत्र असतं, अशा महत्व विद्यार्थ्याला मात्र माझ्या सारख्याचा सलाम मात्र खाली वाकून असायला पाहिजे. बाबा काय केलं? कोणी कसं ऐकलं असेल पण मी खऱ्या अर्थानं ऐकलं. कानात 15 वेळा त्यांच्या मुखातून आलेला शब्द आला की मात्र हे कधी खोटं नसणार. कारण माणूस उतरत्या वेळेला आल्यानंतर खरं बोलायला शिकतो. बरं का? बरोबर आहे. खरं बोलायला शिकतो. मी मागे काय चुका केल्या, तरुणपणात काय चुका केल्या, लहानपणी काय चुका केल्या, अशा गोष्टी लक्षात येत असतात. पण जे खरं तत्व सांगायचं असतं त्यावेळेला खरं तत्व सांगत असताना जर ऐकत नसेल तर ती खरी गोष्ट असते. बरं का? त्यांनी लई काकुलतीने सांगत होती. म्हणजे कारण पत्रकार विचारत होते मात्र आबासाहेबांनी काय लागलं बोलायला त्या जागेला तुमच्या पक्षातून निघून मात्र तुम्ही का राहिला त्या ठिकाणाला म्हणलं ते बोलाय त्या जागेला. आबासाहेब फटकन असल्याने त्यांनी सांगितलं बाबा माझं तत्व वेगळं आहे, माझे राहणीमान वेगळं आहे, माझं राजकारण वेगळं आहे. अशा मात्र राजकारणात मात्र भेद आणि भाव कधी मी ठेवला नाही. धन संपदाची लोभी कधी मी बाळगली नाही. अशा मात्र जीवनात मात्र काय केला? पत्रकाराने विचारलं आबासाहेबांनी सगळं वारातून फिरतं एकीकडं 4 दिवसातून फिरतं तुमच्याकडे कसं काय भानगड, तुम्हाला काय जादू बिदू विचारा. आबासाहेबांनी सांगितलं म्हणले मला जादू बिदू काही नाही, तर मला एकच आहे भरभरून 45-55 वर्षापासूनची कुटुंब माझ्यावरती मतदान करतोय याचा मात्र भरोसा तोडण्यासाठी माझी जागिरी नाही. बाबा काय केलं? अशा विधात्याला मात्र काय केलं म्हणाला त्या जागेला विचारच करतोय म्हणाला. बाबा काय केलं? म्हणून आबासाहेबांनी मात्र सांगोल तालुक्यासाठी मात्र काय केलं? शरण बाबाला मुख्यमंत्री गा, शरण बाबाला
Thank you.